हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज तुमच्या समोर मी सगळ्यात आपला इम्पॉर्टंट आणि एकदम हॉट टॉपिक घेऊन आलेलो आहे. डिफरन्शिएशन से सर्वांना चॅप्टरला घाबरताय. हा चॅप्टर कसा इझी करायचा, कोणत्या वेने आपण स्टडी केला पाहिजे याची मी आज स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे. आणि प्रॉपर हे बघून घ्यायचे, एक दोन पार्ट तयार करणार आहे, ते प्रॉपर बघून घ्या. आणि कसं व्हेरी सिंपल वे आणि एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत हे मी आज दाखवून देणार आहे. तरी मी याचे एक दोन पार्ट मध्ये तुम्हाला हा चॅप्टर कव्हर करून देणार आहे. हे प्रॉपर बघा आणि आपले 10 मार्क याचे कंप्लीट करून घ्या. चला तर आपण स्टार्ट करूया आज पहिला पार्ट मध्ये. चला तर बघा, तुमच्या समोर आता मी महत्त्वाचे काही बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला माहित असावे लागतील, त्याशिवाय आपलं डिफरन्शिएशन येणं अशक्य आहे. तर मी काही बेसिक फॉर्म्युले ठेवलेले आहेत. काय काय आहेत बघा, जसं कॉन्स्टंट के चा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. कॉन्स्टंट कोणाला म्हणायचं, ज्या टर्म मध्ये x सापडतच नसेल तर आपण कॉन्स्टंट म्हणूया. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार 0. त्यानंतर x आहे, x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1. त्यानंतर kx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो k. कारण x चा डेरिव्हेटिव्ह जर 1 असेल तर 1 into k आन्सर आपलं k येतं. म्हणजे त्यानंतर √x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/2 √x. हे फॉर्म्युले पाठच करायचे बघा, रिपीट पाहून पाठ करून घ्या. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय -1/x². आता का फॉर्म्युले कसे आले हे प्रूव्ह करायला वेळ नाही, फक्त फॉर्म्युले तुमच्या पाठ असावे हे महत्त्वाचं पार्ट आहे. त्यानंतर log x आहे, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. त्यानंतर e पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह, e पॉवर x असं फंक्शन आहे बघा, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या, काही इंटिग्रेशन घ्या, सेमच येतं. सगळ्यात इझी आणि महत्त्वाचं फंक्शन बघा, e चं डेरिव्हेटिव्ह e च येतं. a पॉवर x हे दोघांना एक्सपोनेन्शियल फंक्शन असं म्हणतात. तर लक्षात घ्या, e पॉवर x चं डेरिव्हेटिव्ह जसं e पॉवर x च येतं, तसं a पॉवर x चं डेरिव्हेटिव्ह सुद्धा a पॉवर x च येतं. पण यासोबत लॉग याचा बेस असतो बघा a. मग यासोबत पण लॉग असतोच की, e सोबत सुद्धा लॉग काय, याचा बेस e आहे. पण लॉग ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे इथं काही लॉग नसतो, कारण याची लॉग ची व्हॅल्यू 1 होऊन जाते. पण तशी लॉग a ची व्हॅल्यू 1 होत नाही, म्हणून a पॉवर x लॉग a. हे कुठे यूज होणार, तर a च्या जागेवर बघा काही नंबर येऊ शकतात, समजा 5 पॉवर x. तर लक्षात घ्या, तुम्हाला यावेळेस हा फॉर्म्युला यूज होईल. तर 5 पॉवर x चे डेरिव्हेटिव्ह काय, या रूलनुसार 5 पॉवर x लॉग 5. याला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन. जर a च्या जागेवर नंबर आला तर तुम्हाला हे a पॉवर x यूज होईल. a आला किंवा नंबर आला तर. पुढचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. साइन चे डेरिव्हेटिव्ह cos, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x, cot चा डेरिव्हेटिव्ह मायनस cos स्क्वेअर x, sec x चा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x आणि cosec चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec x into cot x. आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह हे पाठच लागतील, याचा ट्रिक बिकचा विचार करत बसू नका. ट्रिक काय सांगितलं तेवढ्या पुरतं लक्षात राहील, नंतर विसरून जाईल. मग तुम्हाला हे फॉर्म्युले फंक्शनचे ट्रिकोचे 6 लर्नच पाहिजे. हा फक्त एवढा आहे की जर स्टार्टिंगच्या जर लेटर स्टार्ट विथ सी असेल तर डेरिव्हेटिव्ह फक्त निगेटिव्ह आहे. जसं cos चा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, cot चा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आहे, cosec चा पण निगेटिव्ह आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. चला, हे झालं म्हणजे बेसिक काय डेरिव्हेटिव्ह. अजून पुढचे थोडे अजून फॉर्म्युले दाखवून देतो, म्हणजे एकदा सगळे फॉर्म्युले होऊन जातील. मग मी आपले इम्पॉर्टंट पार्ट की इम्पॉर्टंट काय क्वेश्चन असतील त्या टाइपचे सम तुमच्यासमोर ठेवेल. पुढचं बघा, इनव्हर्स फंक्शनचे आपले फॉर्म्युले. इनव्हर्स फंक्शन मध्ये 6 इनव्हर्स फंक्शन आहेत: साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, कॉट, सेक आणि कोसेक. आता इनव्हर्सचं काय होतं, साइन आणि कॉसचा फॉर्म्युला सेम सापडेल, फक्त एकाचा प्लस असेल एकाचा मायनस असेल. पेअर महत्वाची. साइन कॉटची पेअर असते, टॅन कॉटची असते, सेक कोसेकची पेअर असते. साइन इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/√1 - x². मग तेच रूट इथं आलं बघा, फक्त काही चेंज झाला नाही. वरती काय होतं पॉझिटिव्ह, इथं काय आला बघा फक्त निगेटिव्ह आहे, -1/√1 - x². तिसरा tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/1 + x². मग क्वाडचं चेंज होत नाहीये, तेच येईल, फक्त +1 चं काय होणार -1, कारण पेअर आहे. पेअर लक्षात ठेवा, -1/1 + x². सेम सेक इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x√ व x² - 1. मग तेच कोसेक इनव्हर्स काय +1 चं काय होतं फक्त -1 -1/x√ x² - 1. आता जर तुम्ही म्हणाल साइन इनव्हर्स कॉस इनव्हर्स मध्ये रूट तर दोघांना आहे, फक्त टॅन आणि कॉट इनव्हर्सला दोघांना रूट नाहीये, आणि शेवटी दोघांना पुन्हा रूट आहेत. पण पहिले जे साइन कॉसचे रूट आहेत त्यामध्ये 1 - x² आहे रूट मध्ये, पण त्यात उलट झालंय बघा सेक कोसेक मध्ये. 1 - x² च्या ऐवजी उलटा केला तर x² - 1. पण उलटा झालाय की लक्षात ठेवा, x बाहेर असतो, x बाहेर असतो, सिंपल वे. आणि टॅन कॉट मध्ये काय अडचण नाही, सिंपली ऍडिशन आहे, फक्त 1/1 + x² -1/1 + x². चला, मला वाटते इनव्हर्सचे आपले परफेक्टली लक्षात राहायलाच पाहिजे. आणि इकडे आलं प्रॉपर्टीज मध्ये. आता इनव्हर्स म्हटलं की बऱ्याच काही प्रॉपर्टीज आहे इनव्हर्सच्या. प्रॉपर्टी दिसायला भरपूर दिसत आहेत, पण एक्झाम्पल खूप इझी असतात आणि यावर आपल्याला मार्क्स गेन करायला चान्स आहे, कारण इझी लेवल आहे. चला पाहूया काय बघा प्रॉपर्टी. साइन इनव्हर्स x + कॉस इनव्हर्स x = π/2. तर sin स्क्वेअर थिटा + cos स्क्वेअर थिटा जसं वन आयडेंटिटी असते, तशी प्रॉपर्टीची आयडेंटिटी आहे की साइन इनव्हर्सची जर आयडेंटिटी असेल, इनव्हर्सची जर प्रॉपर्टी असेल, त्याचा आन्सर 1 नाही येता π/2 येतं.
टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स याची पण प्रॉपर्टी काय पाय बाय 2. तसं सेक इनव्हर्स प्लस कोसेक इनव्हर्स पाय बाय 2. आणि त्यानंतर खाली बघा आता ह्या दुसऱ्या प्रॉपर्टीज काय की इथं जर साइन इनव्हर्स मध्ये साइन आला तर बघा साइन साइन काय होतं कॅन्सल, आन्सर काय येतं थीटा. कारण पॉवर निगेटिव्ह असतो, याचा पॉवर काय म्हणजे पॉझिटिव्ह असतो, कट होऊन जातात. तसं कॉस मध्ये कॉस आला, कॉस इनव्हर्स ऑफ कॉस, आन्सर कॉस कॉस कॅन्सल, आन्सर थीटा. सेम सगळ्यासाठी ऍप्लिकेबल असेल. टॅन टॅन, कॉट मध्ये कॉट, सेक मध्ये सेक, कोसेक मध्ये कोसेक आलं, आन्सर सगळे थीटा येणार. हा पण असंच आलं पाहिजे असं काही नाहीये. जसं की जर रिप्लेस पण होऊ शकतं. काय रिप्लेस ते पण दाखवतो बघा. काय रिप्लेस होऊ शकतं तर बघा यामध्ये मी सांगितलं साइन इनव्हर्स ऑफ साइन सेम क्वांटिटी असेल, साइन मध्ये साइन असेल, साइन साइन कॅन्सल. पण साइन मध्ये साइनच्या ऐवजी त्याची पेअर आली. पेअर कोणाची असते? साइन आणि कॉटची पेअर, टॅन आणि कॉटची पेअर, सेक आणि कोसेकची पेअर. मग साइन मध्ये त्याची पेअर आली म्हणजे साइन मध्ये साइन आला तर साइन साइन कट होतोच. पण साइन मध्ये समजा त्याची पेअर म्हणजे कॉस आला तर काय आन्सर येणार बघा पाय बाय 2 मायनस थीटा. हे विसरू नका. सेम तसंच कॉस मध्ये कॉस येण्याऐवजी कॉसची पेअर साइन असते. कॉस मध्ये जर साइन आला तर आन्सर काय येईल पाय बाय 2 मायनस थीटा. तसंच इनव्हर्स बघा टॅन मध्ये टॅन येण्याऐवजी काय आला, टॅन मध्ये कॉट आला. टॅन इनव्हर्स ऑफ कॉट असेल तर जे काम कसं पाय बाय 2 मायनस थीटा. आणि सेम कॉट मध्ये काय आला, टॅन आला तर कॉट इनव्हर्स ऑफ टॅन थीटा इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस थीटा. सेम सगळ्यांचं ऍप्लिकेबल असेल. पेअर आली पाहिजे फक्त. जर पेअर आली तर पाय बाय 2 मायनस थीटा द्यायला विसरायचं नाही. हे बघा इनव्हर्सच्या काय सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. शेवटी त्या टॅनच्या बघा 2 प्रॉपर्टीज ते आपण लगेच दाखवून देतो. पुढच्या समोर तुमच्याजवळ ठेवलंय बघा आता हे उरले 2 प्रॉपर्टीज काय, एक टॅनची आणि एक साइन कॉसची. ही पुन्हा रेसिप्रोकलची. रेसिप्रोकलची प्रॉपर्टी काय बघून घ्या. साइन साइन अपोजिट पेअर कोणाची असते बघा. अपोजिट कोण असतं की साइन हा कोसेकचा अपोजिट असतो, कॉस हा सेकचा अपोजिट असतो. अपोजिट म्हणजे रेसिप्रोकल म्हणून आपण. तसं इथे बघा साइन इनव्हर्स ऑफ 1/x आलं जर तुम्हाला अँगल जर तुम्ही रेसिप्रोकल करत असाल तर साइनचा रेसिप्रोकल कोसेक असतो म्हणून कोसेक इनव्हर्स ऑफ फक्त x होणार. तसंच कॉस इनव्हर्स ऑफ 1/x असेल मग अँगलचा रेसिप्रोकल करायचा असेल तर करू शकता. मग कॉसचा काय होणार सेक होणार. तसंच टॅनचा अपोजिट कोण असतो कॉटच असतो बघा. टॅनची पेअर तीच असते ना, अपोजिट पण तोच असतो. टॅन इनव्हर्स ऑफ 1/x काय होणार तुमचं कॉट इनव्हर्स x. कॉटचं काय होणार ओनली टॅन होणार. तसंच सेक इनव्हर्स ऑफ 1/x असेल, सेकचा अपोजिट कोण असतो कॉस, तर कॉस इनव्हर्स x होणार. आणि सेम कोसेकचं काय होणार साइन होणार. हे अपोजिट पेअर लक्षात ठेवा. अपोजिट टर्म्स आणि काय पेअर्स ह्या 2 गोष्टी वेगळ्या. आता पुढचा टॅन इनव्हर्स ऑफ x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. वरती दोघांची ऍडिशन आहे, खाली दोघांचं काय होतं प्रोडक्ट आहे. वरती प्लस असेल तर खाली मायनस आहे. तर असं जर असेल तर टॅन इनव्हर्सने फक्त वरती तुम्हाला मल्टिप्लाय करायचं असतं. वरती दोघांचं ऍडिशन पाहिजे, खाली दोघांचं प्रोडक्ट पाहिजे. व साइन अपोजिट वरती प्लस तर खाली मायनस असतो. इथं 1 तर कंपल्सरी. म्हणजे टॅन इनव्हर्स x प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय आलं काय लिहायचं तुम्हाला. टॅन इनव्हर्सने वरती मल्टिप्लाय करा. टॅन इनव्हर्स इंटू एक्स, टॅन इनव्हर्स एक्स मिडल साइन प्लस आहे तर प्लसच घेतलाय. आणि टॅन इनव्हर्स इंटू वाय, टॅन इनव्हर्स वाय. सेम तीच प्रॉपर्टी खाली घेतली आहे. प्लसच्या जागेवर फक्त काय मायनस आहे आणि अपोजिट साइन खाली प्लस आहे. बस ठीक आहे. मग पुन्हा टॅनने मल्टिप्लाय करा वरती. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, टॅन इनव्हर्स एक्स मिडल साइन मायनस मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वाय इंटू टॅन इनव्हर्स वाय. जर ह्या एक बघा प्रॉपर्टीज या अशा काही पण मी दाखवलेल्या प्रॉपर्टीज होत्या. आता महत्त्वाचे काही थोडे थेरम्स पण आहेत बघा. तुम्हाला थेरम्स IMP आहे त्या चॅप्टरमधले. कोणते चेन रूल्स तुम्हाला चांगला करून ठेवावा लागणार आहे. चेन रूल्स नंतर इनव्हर्स फंक्शनचा चांगला थेरम आहे तो पण चांगला परफेक्ट करावा लागेल. आणि शेवटचा आहे कोणता पॅरामेट्रिक थेरमचा. ते 3 थेरम पैकी एक थेरम मॅक्झिमम पडण्याचे चान्स आहेत. दरवर्षीप्रमाणे मी बघत आलोय की एक थेरम त्याला कंपल्सरी येतोय तुम्हाला. त्यामुळे थेरम आत्ताच तुम्ही रटवून घ्या, चांगलं पाठांतर करून घ्या, काही करा, प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस करा. नंतर वेळ मिळणार नाही. शेवटी मी सेशनमध्ये जेव्हा घेईल तेव्हा प्रयत्न करेल, पण आता तेवढं वेळेवर डिपेंड असेल की ते आपल्याला वेळ मिळणार आहे. खूप सारे रिव्हिजन आहे, खूप सारे रिव्हिजन आपल्याला करावे लागणार आहे. तर चला मी आतापर्यंत तुम्हाला फक्त काय केले डेरिव्हेटिव्हचे महत्त्वाचे फॉर्म्युलेस, महत्त्वाचे काय प्रॉपर्टीज ठेवलेले आहेत. आता फक्त 2-3 जे थेरम्स आहेत थेरम फक्त समोर ठेवतो. थेरम म्हणजे थेरमचे फक्त फॉर्म्युले. फॉर्म्युले ठेवले की आता काय करू आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे वळूया. बघा तुमच्या समोर मी आता महत्त्वाचे जे चॅप्टरचे 3 थेरम आहेत, 3ही थेरम तुझ्या समोर ठेवलेत बघा. कोणते थेरम फॉर्म्युले फक्त त्यांची की चेन रूल, दुसरा बघा इनव्हर्स थेरम आणि तिसरा पॅरामेट्रिक थेरम. या 3 पैकी एक कोणताही थेरम येण्याची खूप दाट शक्यता आहे. मग हे थेरम चांगल्या पद्धतीने करून ठेवा. काय फॉर्म्युले चेन रूलचे तर dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन du इंटू du अपॉन dx. त्यानंतर इनव्हर्स थेरम काय dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन याचा फक्त रेसिप्रोकल असतो खाली dx अपॉन dy. आणि पॅरामेट्रिक थेरम dy बाय dx इज इक्वल टू एक पॅरामेट्रिक t येतो, थीटा येतो, काही करू शकतो. सो dy अपॉन dt आणि dx ला पण dt डिवाइड करायचं dx अपॉन dt.
म्हणजे याला पण dt डिवाइड करायचं, याला पण dt डिवाइड, म्हणजे dx अपॉन dt वरती dy बाय dt. आता यात काय होतं ऍक्च्युअली, जेव्हा तुम्हाला थेरम प्रूव्ह करायला विचारला जातो, हा विचारला असेल तर हा, तर ते म्हणतील की एक्झाम्पल पण त्याचं एक सोबत एक्झाम्पल असतं, मग तुम्हाला ते रूलनुसार प्रूव्ह करावं लागेल. एक याचं एक हा थेरम इन्व्हर्स आला तर याचं एक्झाम्पल या थेरमनुसार प्रूव्ह करावं लागेल. आणि पॅरामीट्रिक थेरम आला तर पॅरामीट्रिकनुसार एक एक्झाम्पल तुम्हाला प्रूव्ह किंवा सॉल्व्ह करावं लागेल. आता प्रॉब्लेम काय, पॅरामीटरचे डायरेक्ट गणित असे असे सॉल्व्ह करायला येतात. हा इझी टॉपिक एवढा हार्ड नाही आहे, पण यांचे थोडे एक्झाम्पल सोडवायला तुम्हाला कठीण जातात. म्हणून मी तुम्हाला पाहिजे तर एक एक एक्झाम्पल दाखवून देईल. पण आता ते एक तुम्हाला याचं या पॅरामीटरमध्ये अडचण नाही, तुम्हाला हवं याचा आणि याचा एक एक दाखवून द्यायचा प्रयत्न करेल. पण ती मला वाटतं तेवढं वेळ न घालवता आपण काय करूया, मेन टॉपिककडे वळूया. हा थेरमचा पार्ट आहे, जेव्हा आपण सांगू तेव्हा बघूया. फक्त महत्त्वाचं मला दाखवून द्यायचं होतं चॅप्टरमध्ये कोणते थेरम आहेत. तीनही थेरम तुमच्यासमोर मी दाखवलेले आहेत. ठीक आहे, चला आता क्वेश्चनकडे वळायला हरकत नाहीये. स्टार्ट करतो बघा मी क्वेश्चन. आता महत्त्वाचे जे टाइप्स असतील, आता मी कोणत्याही टाईपचा क्वेश्चन ठेवला, तुमचं काम असेल त्याच्या रिलेटेड एखादे 2 क्वेश्चन 2-3 तुम्ही ट्राय केले पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुमचे ते टॉपिक्स किंवा ते टाइप्स क्लिअर झालेले असतील. ठीक आहे, चला वळूया आपल्या मेन टाईपकडे. बघा तुमच्या समोर मी क्वेश्चन ठेवलेला आहे, y = log of log x ब्रॅकेटचा स्क्वेअर. याचा आपल्याला डिफरन्शिएशन फाइंड करायचं आहे. तर चला डिफरन्शिएट करताना काय बघायचं तुम्हाला पटपट बघा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह y इज dy बाय dx. पहिलं काम आहे तुमचा, हा पूर्ण टर्म म्हणजे ब्रॅकेट आहे, पूर्ण ब्रॅकेट आणि त्याचं पॉवर 2, म्हणजे हा पॉवर फंक्शन नुसार तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. पॉवर फंक्शन काय असतो, पॉवर पुढे घ्या, पॉवर 1 ने मायनस करा. मग तसं हा बघा पॉवर पुढे येणार म्हणजे 2, बाकी सगळे ॲज log ऑफ log x. बघा त्यानंतर पॉवर 1 ने मायनस करायचं आहे. पॉवर 1 ने मायनस म्हणजे पॉवर 2 होता, 2 ने 1 मायनस केला तर 1 येणार. आणि त्याचं पुन्हा त्या ब्रॅकेटचं एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं जातं, म्हणजे dy बाय dx ऑफ तो ब्रॅकेट. हा ब्रॅकेट काय बघा, log इन ब्रॅकेट पुन्हा log इन ब्रॅकेट log x. कोणता रूल वापरला की पॉवर फंक्शन, पॉवर पुढे पॉवर 1 ने मायनस घ्यायचा असतो, घेतलाय. 2 पुढे पॉवर 1 कमी केला आणि त्या पूर्ण ब्रॅकेटचा एकदा डेरिव्हेटिव्ह असतो, याला म्हणतात पॉवर फंक्शन. पुढचं सॉल्व्ह करत राहायचं एक स्टेप पुढे. dy बाय dx इज इक्वल टू ट्वाइस इन ब्रॅकेट ट्वाइस log ऑफ log x. त्यानंतर पॉवर 1 असेल तर काय फरक पडत नाही, पॉवर दिल्यानंतर तो 1च असतो. इनटू इकडे चला आता तुम्हाला लॉगचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. लॉगचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे 1/x असतं. मग इथं बघा लॉग हा जो आहे ब्रॅकेट, पूर्ण ब्रॅकेट म्हणजे हा ब्रॅकेट तो खाली येणार. x म्हणजे याचा पूर्ण टर्म तो खाली येणार. 1/log ऑफ log x. बघा ही पूर्ण टर्म खाली आली. पण इनटू काय असतं पुन्हा dy बाय dx. जी टर्म खाली घेत आहे त्या टर्मचं पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यावं लागतं. हा लॉगचा रूल आहे, त्याला आपण लॉगॅरिथमिक फंक्शन असं म्हणतो. ठीक आहे, ती पूर्ण टर्म खाली आली, त्या टर्मचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. चला इथं आलो पुन्हा dy बाय dx इज इक्वल टू 2 log ऑफ log x. त्यानंतर हा डिवाइडचा log ऑफ log x आहे तसाच ठेवा, आपण डिवाइडला यामध्ये काही चेंज होणार नाही, फक्त पलीकडे. आता इथे पुन्हा log ऑफ log x त्याचा डेरिव्हेटिव्ह घेत आहे. पुन्हा log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं 1/x. तसाच logचा ब्रॅकेट म्हणजे हा log x तो टर्म खाली येणार, x म्हणजे पुन्हा ब्रॅकेट येतो 1/log x. आणि त्याचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असते म्हणजे dy बाय dx ऑफ पुन्हा ते टर्म म्हणजे log x. लॉगचा रूल तुम्हाला माहित असावा. आता रूल समजून घेण्यात अर्थ नाही, तुम्हाला एक्झाम्पल महत्त्वाचे ते पण महत्त्वाचं आहे, पटपट करणं गरजेचं आहे. बघा 2 log तसाच ब्रॅकेटमध्ये log ऑफ log x ॲज इट इज. त्यानंतर डिवाइडर काय आपल्याकडे हा log ऑफ log x आहे तसाच. त्यानंतर बघा हा इनटू हा log x आहे तसाच. उरला फक्त पार्ट कुणाचा, त्या log x चा डेरिव्हेटिव्हचा. त्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतं रे 1/x. झाला बघा क्वेश्चन सॉल्व. हा महत्त्वाचा क्वेश्चन वाटतो बघा आपल्याला या चॅप्टरमध्ये. log x चा स्क्वेअर आहे, तो सोडून मांडलाय मी. काय शंका वाटत असेल तर बघा पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. पॉवर फक्त पुढे घ्यायचं आहे 2, पॉवर मी कमी करायचं केला आणि हा पूर्ण ब्रॅकेटचा एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx ऑफ ती पूर्ण टर्म. नंतर ही टर्म आहे तशी कॉपी पेस्ट करा, या चेंज नाही होणार. यामध्ये log जसं log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x, तसं log सोबतची जेवढी टर्म आहे ती पूर्ण ॲज अ x ॲज अ कन्सिडर करून तुम्ही खाली घेऊन जाणार. 1/, म्हणजे पूर्ण टर्म खाली आली आणि इनटू dy बाय dx पूर्ण त्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं, त्याला असतं म्हणतात लॉगॅरिथमिक फंक्शन. पुन्हा हा पूर्ण टर्म तशीच आहे, हे डिवाइडचा log x तसाच आहे. पुन्हा लॉगचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, लॉग सोबतची जी टर्म असेल ती खाली जाणार. 1/, हा ब्रॅकेट खाली आला त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह आणि लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x. मग त्या ठिकाणी याचं डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झालं. चला पुढच्या क्वेश्चनवर बघूया. तुमच्या समोर मी दुसऱ्या त्यात एक्झाम्पल ठेवले बघा. पुन्हा y इज इक्वल टू tan इन ब्रॅकेट cos इन ब्रॅकेट sin x. चला याचा आपला डिफरन्शिएशन घ्यायचं आहे, डिफरन्शिएट करूया.
विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे बघा ब्रॅकेट आलं की एक चेन रूलचे करीत आहे. चेन रूल चेन मग एक डेरिव्हेटिव्ह तुम्ही फक्त घेत जायचं असतं. बघा यामध्ये पहिला बाहेर कोण आहे टॅन. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सेक्स स्क्वेअर एक्स. आपण मी आता तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिली होती. मग टॅनचं डेरिव्हेटिव्ह होणार सेक्स स्क्वेअर. फक्त एक्स म्हणजे आपला एवढा मोठा ब्रॅकेट आहे, तो ब्रॅकेट तुम्हाला तसंच लिहायचा बघा. काय तो कॉस ऑफ साइन एक्स आणि फक्त इंटू काय म्हणजे डी बाय डी एक्स. जो ब्रॅकेट होता तो पुढे घ्यायचा. डी बाय डी एक्स ऑफ तो ब्रॅकेट असा पुढे येणार कॉस साइन एक्स झालं. त्यानंतर पुन्हा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस ऑफ साइन एक्स. त्यानंतर इंटू इथं कॉस इन ब्रॅकेट साइन एक्स आहे. कॉस आता तुम्ही कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहात. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आपल्याला माहिती. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मी आता सांगितलं तुम्हाला मायनस साइन एक्स होतं. मग तसं इथं मायनस साइन आला. फक्त एक्स म्हणजे याचा हा ब्रॅकेट, तो ब्रॅकेट तसाच घ्या आणि इंटू डी बाय डी एक्स ऑफ ते ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असतं म्हणून डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स म्हणायचं. पुढे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आता हा मायनस साइन आहे. मायनस जर मी समोर लिहून टाकतो कारण सगळ्यात इंटू साइन आहे. इंटू असेल तर मायनस साइन पुढे येणार म्हणजे काय होणार फक्त सेक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस साइन एक्स इंटू हा साइन ऑफ साइन एक्स आणि हा साइन आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे आपलं कॉस एक्स. झालं बघा सम सॉल्व. जशी महत्त्वाचे सम वाटताय बघा तुम्ही याचे एक एक दोन दोन तुम्ही पण घेऊन ट्राय करा म्हणजे तुमचा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पण एकदम क्लिअर होईल. कारण 8 ते 10 मार्कापर्यंत चॅप्टर येतोय त्यामुळे हातातून घालवू नका. एवढा अवघड चॅप्टर आहे असं मला तरी वाटत नाहीये. त्यामुळे तुम्ही फक्त एवढं बघा याच्या रिलेटेड एका दोन गणित तुम्ही लगेच ट्राय करून घ्या. म्हणजे एवढं हार्ड नाहीये. पण तुम्हाला टॉपिक पण क्वेश्चन पण मी दाखवतो यावरून कळायला पाहिजे महत्त्वाचे सम कोणते सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे. त्याचे काही पार्ट्स जरा मोठे मोठे होत असल्या कारणाने मी तुम्हाला शक्यतो जमलं तर 1 2 3 पार्टमध्ये डिवाइड करून हा चॅप्टर टाकणार आहे. तुमचं कर्तव्य असेल फक्त प्रॉपर बघून घ्या जेणेकरून हा चॅप्टर पण हातातून सुटता कामा नये. आता ही सगळी सिरीज चालू केली मी आजपासून डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आणि ही पूर्णपणे संपून टाकणार आहे म्हणजे तुमची यात पण शंका राहता कामा नये. चला मग आता या ठिकाणी मी आज हा पार्ट थांबवतो आणि पुढचा लगेच पार्ट यानंतर टाकतो. तुम्ही हा बघितला त्याला दुसरा पार्ट आला की तो लगेच बघून घ्या म्हणजे तुमची लिंक कनेक्ट राहील आणि हा चॅप्टर लगेच आत्ता झालाय असं वाटलं पाहिजे आणि तुम्हाला तो आठवायला मदत होईल. ठीक आहे. तर मी चांगल्या पद्धतीने तुमचे रिव्हिजन घ्यायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळत असेल तर थँक्यू धन्यवाद. काहीतरी कळतंय असं काहीतरी सांगत चला म्हणजे मला कळतंय की तुम्हाला कळतंय न कळतंय मला जेपर्यंत तरी पोहोचतील तुमच्या भावना. त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल तुमच्या पुढे पार्ट असून बनवावे की न बनवावे. त्यामुळे मी हा पार्टमध्ये कृपया सगळ्यांनी कमेंट करून मला कळवा मेसेज करा की सर कळतंय. कळतंय किंवा नाही कळतंय मी तसं स्ट्रॅटेजी बदलायला प्रॉपर स्ट्रॅटेजी मी तर चालवलं आहेच पण तरी तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवत चला. ठीक आहे. अशाने तुम्ही नुसतं बघताय मला काही समजत नाही तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय की नाही पोहोचत आहे. प्लीज कृपया करून मला एवढं तरी सहकार्य करा म्हणजे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतायत का मी सांगतोय तुम्हाला कळतंय का. ठीक आहे. धन्यवाद मुलांना. भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये.